सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपूरमध्ये विविध समाज बांधवांच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील सहभागी होण्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. माझ्यासोबत वैभवी देशमुख आहेत. वैभवी, काय आपल्या भावना आहेत, काय आरोपींना शिक्षा व्हायला पाहिजे? म्हणजे आम्हाला इतकंच वाटतं की जे गुन्हेगारी वाढली आहे ती कुठेतरी कमी होईल, म्हणून यासाठी आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण की जे पुढे गुन्हे होतील ते कुठेतरी टळतील आणि जसं आज माझ्या वडिलांचा जीव गेलाय तसं इतर कोणाचा जाऊ नये इतकंच वाटतं. म्हणून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा. सातत्याने आंदोलने मोर्चे निघतायत. देशमुख कुटुंब देखील वारंवार मागणी करते, मग परंतु सरकारकडून तशा पद्धतीचा तपास होतोय असं वाटतं? तपास म्हणजे पोलीस प्रशासन असतील किंवा CID असतील ते त्यांच्या प्रकारे तपास करत असतील, पण आम्हाला इतकंच वाटतं की जो तपास चालू आहे त्याला गती यावी आणि लवकरात लवकर अद्यापही एक आरोपी फरारच आहे, त्याला पण तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घ्या आणि जे कोणी मदत करणारे असतील त्यांना पण यामध्ये 6 आरोपी करून कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला. वाल्मिक कराड आणि इतर जे आरोपी आहेत त्यांच्यासोबतचा एक चाटेंच्या ऑफिस मधला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तर खरोखरच वाल्मिक कराड यामध्ये आरोपी आहेत? नाही, याबाबत तर मी इतर काय बोलत नाहीये, पण मला इतकं वाटतं की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली, इतका अमानुषपणे त्यांना मारले, त्यांच्या हत्येकऱ्याला प्रत्येक एक ना एक हत्येकऱ्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि ती लवकरात लवकर व्हावी. जर आरोपीच आतापर्यंत अटक होत नसतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय लवकरात लवकर हवाय. त्यामुळे पोलीस प्रशासनानं मी एवढंच सांगते की जे आरोपी अद्यापही एक फरार आहे त्याला तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्या. या सगळ्या याच्या संदर्भामध्ये सरकारला तुम्ही काय टाइम दिलाय, टाइमलाईन दिली? नाही दिली. फक्त आम्हाला जे चालू आहे ते लवकरात लवकर व्हावं आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. काय की जी गुन्हेगारी वाढत चालली आहे ती कुठेतरी थांबेल आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना नाही तर आपल्या सर्वांनाच न्याय पाहिजे. त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. या संदर्भात काही गृहमंत्र्यांची भेट वगैरे पुन्हा घेणार आहात आपण? तो कुटुंबातील ज्येष्ठ किंवा गावकरी विचार करतील याबाबत. होते वैभवी देशमुख, आमच्या वडिलांना न्याय मिळावा अशीच भूमिका, अशीच मागणी या ठिकाणी त्यांनी केली आहे. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.